आता सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार जे देतील तो उमेदवार निवडून येण्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळं विद्यमान आमदार यांच्या विरोधात थोडी लाट आहे. 14 चौकामेळा स्मारक 14 संतांची भूमी आहे मंगळवेढा, तरी सुद्धा दुर्लक्षित आहे. आत्तापर्यंत त्याचं काही झालेलं नाही. भाजी तर ऑलरेडी त्यांनी मारून ठेवली. कोणी मारले तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी भाजी मारलेलीच आहे. त्याच्यामुळं परिवर्तन अटळ आहे आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होणार आहे. जे देवेंद्र फडणवीस ज्या माणसाला प्रचार करते त्या माणसाला सकल मराठा समाजाने पाडायला ठरवलेलं आहे. पंतप्रधान मोदी येऊन अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं स्मारकाचं भूमिपूजन करून गेले. ते अजून 5 वर्षात झालं नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे चेलेत. विकासाचं काम म्हणजे काय हवीत असते काय? बघा ना, या दाखवतो तुम्हाला कागदावरती बघा ना, ॲक्च्युली पण तिथं आहे. तुमची गाडी पाटतीला दारातून उभारते आमच्या. आम्ही समाधान होतो, आम्ही आमदार आहे, आम्ही एवढं काम केलं तेवढं केले. तुम्ही जर एवढे विकास केला असता तर तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही. आता बघ, आता जनता त्यांना दाखवेल की विरोधकांना 23 तारखेला दाखवेल पुढच्या येईल त्या निकाल. इथं कुठल्या उमेदवार किंवा हे नाही तर भाजपलाच विरोध आहे, प्रवृत्तीलाच विरोध आहे. काय परिचारक आणि अवतडे एकत्र आल्यामुळं बालक्याचा पराभव झाला. अशीच जादू 2004ची जादू 2024ला ह्या मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होणार आहे. ते आता शक्य नाही. परिचारक आणि बालकी समीकरण जुळणं शक्य नाही. आता राज्य सरकारचे नामुष्की आणि राज्य सरकारचे जे धोरणं आहेत त्याचा फटका इथल्या भाजप उमेदवाराला बसणार आहे. आव्हान बिव्हान काय नाही. महाविकास आघाडीला का नाही, माझं वडील माझा आजोबा मग टक्कर मी बघितले. 50 ते 60 वर्षाचा बालेकिल्ला हा काँग्रेस राष्ट्रवादीचा खत्म केला. इथं भाजपचा झेंडा त्यांनी रावला. आमदारी समाधान अवतडे होणार आहे. आव्हान कोणाचं नाही समाधान अवतडेशिवाय. तर पुन्हा 15 वर्षे 2 तालुका रिवर्स आहेत. झालेला विकास रिवर्समध्ये येणार हे 101% खरं आहे. ह्या योजनेचे करते ते हे भारत भारतीय आहेत. आणि इथून पुढे सुद्धा येत्या 5 वर्षात भरपूर काम होणार आहेत. आणि आमदार हे समाधान दादाच होणार आहेत. परत एकदा निधी मिळणार आहे, सगळं होणार आहे. आणि इथे येणार आहे. इथला जर आमदार जे आहे कमीत कमी 20 ते 25 हजार मतांनी निवडून येणार आहे. दर्शक नमस्कार. बिहार न्यूजच्या बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या 11ही विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचतो आहोत आणि तिथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे, तिथले प्रश्न कसे आहेत, जे आश्वासन दिलं गेलं होतं ते पाळलं गेलं की नाही, विकास ज्याला म्हणतात तो तिथं झाला की नाही, आणि शेवटी लोकांच्या म्हणून कशा पद्धतीच्या अपेक्षा आहेत, हे सगळं आपण ऑन द स्पॉट जाऊन सर्व आपण मतदारांशी संपर्क साधतो आहोत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर असा संवाद साधतो आहोत, जेणेकरून त्या मतदारसंघाचं जे स्वरूप आहे ते प्रत्येक दर्शकांसमोर यावं. यासाठी आपण आज पोचलो आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये. अर्थात आपण आज आहोत ते मंगळवेढा शहरात आहोत आणि मंगळवेढ्यातली एकंदरीत परिस्थिती कशा, एकतर विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर एक मोठा मतदारसंघ म्हणून आपल्याला बघावं लागेल, ज्याच्यामध्ये पंढरपूरचा भाग येतो आणि जो मंगळवेढा आहे तर तो देखील आहे. मग अर्थात दोन्हीकडं वेगवेगळे प्रश्न आहेत. मंगळवेढ्याची परिस्थिती पाहिली तर महत्त्वाचा प्रश्न येतो तो पाण्याचा. आणि आपण पंढरपूरचा जर विचार केला तर अगदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यापासून सगळ्या गोष्टी आहेत. MIDCचा प्रश्न आहे, उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत, मंगळवेढ्याच्या बाबतीत मूलभूत सोयीसुविधा हा देखील सगळा भाग येतो. या आघाडीवरती गेल्या 5 वर्षात काय घडलं, ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाहीत, आणि आता इथल्या मतदारांचा मूड कशा पद्धतीचा आहे. मुळामध्ये आज आपण मंगळवेढ्यात जेव्हा दाखल झालो तेव्हा इथले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मतदार या सगळ्या आपल्या संवादामध्ये सहभागी आहेत. या प्रत्येकाचं मनापासून आपण याच्यामध्ये स्वागत करतो आहोत. सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जे आहेत मंगळवेढ्यातले ते आपल्याबरोबरती आहेत. साहेब, मंगळवेढ्याच्या बाबतीमध्ये काय घडलं आणि विकासाच्या बाबतीत जे बोललं गेलं होतं किंवा जी परिस्थिती या तालुक्याची, या मतदारसंघाची होती, त्यामध्ये कशा पद्धतीनं फरक पडला आहे? मंगळवेढ्याचे दत्तात्रय विठ्ठल भोसले मंगळवेढा शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. मंगळवेढा शहराला अपेक्षा होती मंगळवेढा तालुक्याला की बसवेश्वराचे स्मारक मार्गी लागेल, चोखामेळ्याचं स्मारक मार्गी लागेल. पंढरपूर मंगळवेढ्यापासून पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे पंढरपूरचा विकास झाला आहे. मंगळवेढ्याच्या औद्योगिक वसाहत छोटी आहे. 2 तीर्थक्षेत्र झाल्यानंतर मंगळवेढ्याच्या विकासात भर पडेल आणि मंगळवेढ्याच्या तरुण वर्गाला काम मिळेल, रोजगार मिळेल. पण तशी काहीच नाही. नुसत्या आश्वासनाचा
महापूर झालेला आहे आणि कुठलंही काम दिसत नाही, कागदावर सगळी कामं दिसत आहेत. महत्त्वाचं बोललं जातं की पाणी प्रश्न मार्गी लावण्यात आला आणि त्याचा तो दावा देखील करण्यात येतो की ग्रामीण भागामधून पाणी प्रश्न मिटवण्यामध्ये यश आलं. ही वस्तुस्थिती आहे का आणि कशा पद्धतीचे प्रयत्न झालेत त्यास? पाणी पुरवठा मार्गी लावला होते, पण त्याचे ह्या योजनेचे करते होते हे भारत भालके आहेत. आमदार भारत भालकेने ही योजना मंजूर करून आणली. आमदार भारत भालके हे पाय आहे हा प्रश्न रखडलेला होता. आता, विद्यमान आमदारांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला. ते म्हणते तर आता मार्गी लागला, पण आत्ता काय एकच टेंडर निघले, अजून पुढची फार टेंडर निघायत. त्यावेळेला ज्यावेळेला पाणी ॲक्च्युली येईल, ज्यावेळेला होईल त्यावेळेला खऱ्या प्रमाणात पाणी आलं असं समजावं लागेल. पण जे परिवर्तन मागच्या वेळेला झालं होतं ते कोणत्या कारणामुळं झालं असं वाटतं आणि आताची परिस्थिती या मतदारसंघाची कशी आहे? मूड म्हणतो लोकांचा मूड कसा आहे? आता सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार जे देतील तो उमेदवार निवडून येण्याची परिस्थिती आहे. नाही, कशामुळे म्हणजे नाराजी म्हणतोय ती कशा पद्धतीची काय आहे? देवेंद्र फडणवीसवर जी मराठा समाजाची नाराजी आहे, जी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, त्याच्यामुळे सर्व समाज वैतागलेला आहे. जे देवेंद्र फडणवीस ज्या माणसाला प्रचार करते त्या माणसाला सकल मराठा समाजाने पाडायचं ठरवलेलं आहे. नाही, पण हा आता एक मराठा समाजाची भावना झाली, ती प्रतिक्रिया झाली, पण शेवटी विद्यमान आमदारांचं काम पाहिलं जातं किंवा यापूर्वी देखील मतदारसंघामध्ये काय झालं, काय घडलं हे पाहिलं जातं. या आघाडीवरती काय घडलं? आता सध्या परिवर्तनाची लाट आलेली आहे, त्यामुळे लोकांना परिवर्तन पाहिजे आहे. साहेब, परिवर्तन पाहिजे असं म्हणतात, हे खरं आहे का? म्हणजे खरं आहे. परिवर्तन, आणि हे जर परिवर्तन पाहिजे असेल तर ते कशासाठी पाहिजे? परिवर्तन म्हणजे सर्वसामान्य जनता आहे, त्या जनतेचे काय लय मोठे प्रश्न नसतात, छोटे मोठे प्रश्न असतात. कुणाचा रस्त्याचा प्रश्न असतो, कुणाचा पाण्याचा प्रश्न असतो, कुणाचा लाईटीचा प्रश्न असतो आणि बाकीच्या दळणवळणाच्या सुविधा आहेत त्या झाल्या की जनतेला जास्त लागत नाही. पण ह्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये असं जनतेला काय असं चित्र दिसायला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळं परिवर्तन अटळ आहे आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी होणार आहे. नाही, पण सत्ताधारी पक्षाचे इथले विद्यमान आमदार आहेत आणि त्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी खेचण्यात आला. तो निधी इथं वापरण्यात आला, त्यातून विकास कामं झाली. शेवटी विकासाशिवाय लोकांना कोणती अपेक्षा असते? निधी आणला एवढं फक्त कागदावर दिसते, पण प्रत्यक्षात लोकांना काम ग्राउंड लेवलला काही दिसत नाही. त्याच्यामुळं विद्यमान आमदार यांच्या विरोधात थोडी लाट आहे. पण याचबरोबर आपण बघतो की आता हे सरकारने आपण बघतो लाडकी बहीण योजना असेल, तरुणांच्या हाताला रोजगार असेल, अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत तर त्या सरकारने आणल्या, त्याचा कोणताही फायदा होणार नाही. तर लाडकी बहीण जी योजना आहे ही कुठल्याही लाडकी बहिणीनं योजना मागितलेली नव्हती. एखादी योजना मागितल्यानंतर दिली जात नाही, परंतु न मागता दिली जाते, त्यातली ही लाडकी बहीण योजना आहे आणि भविष्यात टिकल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं लाडक्या बहिणीचा एवढा फारसा परिणाम ह्या भागात तरी होणार नाही. तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीचा उमेदवार इथून विजयी होईल वगैरे, पण इथं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कुणाकडं पाहिलं जातं आणि खरंच अशी एक परिस्थिती आहे का की महाविकास आघाडी इथून काही बाजी मारू शकते? इथं जसं 2009 साली स्वर्गीय आमदार भारतनाना भालके जसे मॅजिक आमदार म्हणलं जातं, त्याच पद्धतीनं ह्या 2024 साली पवारसाहेब असा उमेदवार देणार आहेत की 2009 सालची परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या प्रमाणात 2024ला इलेक्शन होणार आहे. नाही, आपण आता भालकेंचं पाहिलं तर खरंच म्हणजे कुठलाही पक्ष नक्की नाही किंवा कुठली भूमिका नक्की नाही असं एकंदरीत आपल्याला वातावरण दिसतं आणि राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. तर अशा एका परिस्थितीमध्ये खरंच काही स्पष्ट असं काही वातावरण तुम्हाला दिसतं काय? तर 2009 साली भारतनाना भालके हे निगेटिव्ह वोटिंगवरती निवडून आलेले होते, जे की महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात ते उभारले होते आणि मोहिते पाटलांचा निगेटिव्ह वोटिंगवरती पराभव झाला आणि 2009 नंतर भारतनाना भालके यांनी जनतेची नाळ जोडून जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन कुठलाही कार्यक्रम असो सण सुखात दुःखात ते सहभागी झाले आणि त्यांचा स्वतःचा वैयक्तिक गट निर्माण झाला होता. आजही तो गट अस्तित्वात आहे, नाकारता येणार नाही. नाही, पण त्यानंतर मात्र भगीरथ भालकेंचा पराभव होतो. जसं हे कशामुळं हे घडलेलं असेल? पहिली सर्वात तो ट्रेंड आज कायम नाही का? सर्वात मोठी चूक 2021 साली जे पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या पत्नी त्यांना उमेदवारी दिली असती तर ही परिस्थिती आज त्यांना बघायला मिळाली नसती आणि आज 2024ला भगीरथ भालके हाच दावेदार झाला असता महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी.
एक म्हणलं जातं असं की शेवटी विकास आहे, विकासाबाबतीत आणखीनही काही लोकांच्या अपेक्षा आहेत, तर तो विकास पूर्ण होणं हे गरजेचं आहे. मंगळवेढ्याच्या बाबतीत निधी आणला गेला असं म्हणलं जातं, पण तो खर्च कुठं झाला असा सवाल आहे. आत्ता असं म्हणलं की भगीरथ भालके यांच्या पत्नीला त्याला दिलं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. म्हणजे अर्थात महाविकास आघाडीकडून भगीरथ भालकेंचं नाव घेतलं जातं, पण त्याचबरोबर पूर्णपणे तसा भरोसाही आपल्याला त्याच्यावरती दाखवता येत नाही. इथून खरोच म्हणजे महायुतीच्या उमेदवारासमोर कुठलं आव्हान असं वाटतं का? महायुतीच्या उमेदवारासमोर भरपूर आव्हान आहेत. मराठा आरक्षण असो आणि भाजप सरकार असं आहे, आता ह्यांनी सांगितलं, तुम्ही त्यांना विचारलं की पाणी मंजूर केलं, इथं काल भूमिपूजन झालं, देवेंद्र फडणवीस आले, पण देशाचा प्रधानमंत्री येऊन अरबी समुद्राचं उद्घाटन करून गेला, तरी अजून एक वीट रचली नाही, तरी सुद्धा 80 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. नुसते कागदावर सगळं इव्हेंट पुरतं ते उद्घाटन करणे. एक पाईपलाईन आणली, आता टेंडर झाले म्हणल्यावर भरपूर पाईपलाईन दिसायला, एकच पाईपलाईन आणली आणि तेवढंच दाखवलं जनतेला पाईपलाईन आणि ही जोपर्यंत पाणी लोकांच्या शेतात येत नाही तोपर्यंत ही काय मंजूर झालेली किंवा निधी आला किंवा ही भाजपचं इलेक्शन पुरतं आहे. तुमचं सरकार गेलं 2.5 वर्ष आहे, त्यावेळेस तुम्ही का मंजूर केलं नाही किंवा त्यावेळेस तुम्ही का टेंडर काढलं नाही, कोणी तुम्हाला अडवलेलं का? बरोबर तुम्ही आचारसंहितेपुढे 10-15 दिवस स्टंटबाजी केली, पाणी आणलं, हे आणलं, ते दाखवलं. ह्यांना साधं 35 गावची बोशी प्रादेशिक योजना सुरू करणे झाली नाही. आज 3 वर्ष झालं ती बंद आहे. कुठे इकडे नळ फूट, पाणी फूट, ही फूट चालू आहे आणि ह्यांना एवढी मोठी योजना ही जे चालू करणार म्हणतात ते ही सगळ्या जनतेची फसवणूक त्यांनी परिपूर्ण केलेली आहे. आत्ता एक मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा आला. आज मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो लोकसभेला आपण त्याचा एक थोडासा परिणाम बघितला. आजही तेच वातावरण कायम आहे का असं? हो आहे ना, मराठा आरक्षण हो आहे ना. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं की आमचा DNA OBC आहे आणि छगन भुजबळ किंवा OBC तर मराठ्यात भांडण लावायचा प्रयत्न केला त्यांनी. आत्ताच्या आरक्षणमध्ये काय घालू नका, मराठा समाज एवढं आंदोलन करून हे करून त्यांनी मागून तरी देत नाहीत आणि काल न मागता 15 जाती त्यात समाविष्ट केल्या. पण छगन भुजबळ त्यांना आता वाटत नाही OBCवर अन्याय झालेला किंवा काय झालं. मग ह्याच्यात काय फक्त OBC मराठा वाद लावणे आणि ह्याच्यात त्यांना पोळी भाजून घेणे, पण तसं इथं काहीसुद्धा नाही. आता जर इथं तुम्ही बघितलं तर मराठा समाजाचे 30-40% लोक OBC सगळे आहेत इथं. म्हणजे वडर आहे, धनगर आहे, सनगर आहे, सगळे तिथे सध्या. पण कोण काय नाही, सगळे गुन्ह्या गोविंदांना आणतात. हे फक्त भाजपने. मंगळवेढ्याचे म्हणून काय प्रश्न वाटतात तुम्हाला की जे सुटले नाहीत किंवा जो मंगळवेढा तुम्ही बघताय? मंगळवेढ्याचं बसवेश्वर स्मारक, जसं पंढरपूरचं पांडुरंग आहेत, अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत, हां, तसं बसवेश्वराचे जर इथं स्मारक झालं तर दक्षिण काशी होईल, असंही मंगळवेढा होईल. परत चौकामेळा आहेत, 14 चौकामेळा स्मारक, 14 संतांची भूमी आहे मंगळवेढा, तरी सुद्धा दुर्लक्षित आहे. आत्तापर्यंत त्याचं काही झालेलं नाही. रोजगार व्यवसायाच्या बाबतीत आज मंगळवेढा काय सांगताय? रोजगार व्यवस्था बसवेश्वर स्मारक झाल्याशिवाय होऊच शकत नाही रोजगार व्यवस्था. आता यांचं वर सरकार आहे, खाली सरकार, 10 वर्षात काय सुद्धा केलं नाही. इथं ते कृषी विभागाची जमीन आहे, तिथं जायचं, पालकमंत्र्यांनी यायचं, सांगायचं, बोलायचं, करायचं, ह्याच्या पलीकडे काही सुद्धा झालं नाही. फक्त जे त्यानं प्लॉटचं जे त्यानं ही वाढवून घेतलं, पण त्याच्या पलीकडे काय झालेलं नाही. तालुक्यासाठी पाणी आणलं असा एक दावा होतो, ते आता आल्याशिवाय कळणार नाही. मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, पंतप्रधान मोदी येऊन अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं स्मारकाचं भूमिपूजन करून गेले, ते अजून 5 वर्षात झालं नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे चेलेत. इथं येऊन जाणं, लोकाला तोंडाला पाणी पुसणं आणि निघून जाणं, हे एवढं त्यांचं काम आहे. फसवाफसवी करणं त्यांनी आत्तापर्यंत तीच केलेलं आहे आणि तेच करत आहेत. लोकाला 15 लाख देतो म्हणले ते नाही, मराठा आरक्षणाचं देतो म्हणले ते नाही, समाजात भांडण लावणे, शिवाजी महाराज अपमान झालं त्यावर काय बोलायचं नाही, त्या कोशागिरीनं अपमान केलं, हे केलं, भरपूर अशा गोष्टी आहेत त्या की ते काहीच करू शकत नाही. आता एवढं मुस्लिम समाजात सगळ्यात मोठं म्हणजे पैगंबर हे एवढं श्रेष्ठ आहे की 36 देशांनी विरोध केल्यानंतर त्या बाईला काढून टाकण्यात आलं. पण तरीसुद्धा अजून मोदीच्या तोंडातून निघालं नाही की पैगंबरचं असं आहे, ते आम्हाला हे पैगंबर म्हणजे श्रेष्ठ. हे मुस्लिम समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मंगळवेढा तर मुस्लिम समाजाने खास करून पैगंबरलाही भाजपला नाव ठेवतात. इथं कुठल्या उमेदवार किंवा हे नाही, तर भाजपलाच विरोध आहे, प्रवृत्तीलाच विरोध आहे. महाविकास आघाडी म्हणून असं एक दिसतं का की एका उमेदवारापाठीमागं हे सर्व राजकीय पक्ष महाविकास आघाडीतले उभारतील असं? महाविकास आघाडी उभा राहतील ना. महाविकास आघाडीतील जो उमेदवार इथं येईल तो प्लसच राहणार आहे. पण त्यात अजून बाकीचं सुद्धा आहे, म्हणजे कसा येईल, काय येईल, कुठनं येईल. कारण की आता प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके हे 2 उमेदवार राहिलेले आहेत. आता प्रशांत परिचारक उभा राहतील, काही अजून शासकता
नाही, कारण त्यांनी स्वतःनं उमेदवारीच मागितली नाही, मुलाखतीला हजर नाहीत. आणि भगीरथ आता ते आहेत, जर समविचारी झाली तर 30,000 प्लसनं दोघांनी जर ही करून लढले तर महाविकास आघाडीचा उमेदवारीतनं 30,000 प्लसनं निवडून येईल. आपण बघतोय ही मंगळवेढ्यातली एकंदरीत सगळी ही परिस्थिती आणि याचबरोबर सगळे आपले कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे आपल्याबरोबरती आहेत. मंगळवेढेकरांचा मूड कसा आहे, कोणाला मतदान होईल, कोण बाजी मारेल असं वाटतं आणि काय परिस्थिती आहे मंगळवेढ्याची? मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ आपण तेच की पंढरपूर आणि मंगळवेढ्याचं असे आता तुम्ही बाजी म्हणला, बाजी तर ऑलरेडी तुम्ही मारून ठेवली. कोणी मारले तर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी बाजी मारलेलीच आहे. मारली आहे. फक्त त्यांचा निकाल ऐकण्याचं तेवढं 23 तारखे तेवढंच ऑपरेशन बाकी आहे, तेवढं बाकी आहे. आणि आम्ही काय असं काय त्यांचं निकाल वगैरे काय असं म्हणत नाही, त्यांच्या कामाच्या जोरावर बोलतो आम्ही. आता तुम्ही हे भाजी मंडईमध्ये आलाय सध्या, तुम्ही इथल्या तुम्ही व्यापारी लोकांना सगळ्याला विचारा, बाबा तुमची आवक जावक किती वाढले. सगळे खेड्यातले लोक जे सगळे इकडे यायला लागलेत आपल्या मंगळवेढमध्ये. पहिलं कसं होतं, गावातच बसायचे, 100-200 रुपये त्यांना रोजगार जर भेटला तर त्यांना आपल्या गावात तालुक्यापत्र यायचं त्यांची ताकद राहत नव्हती. आता हे समाधान जसं पाणी दिलं ते हे केलं, त्यांना ताकद भरपूर भेटली. नाही, पण आता हे काही मंडळींना आपण जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी म्हणलं की मंगळवेढ्यात काही घडलं नाही आणि जे अपेक्षित त्यांच्या जे आता ते विरोधक 2-4 विरोधक असतील हो, तेवढे विरोधकाची काय टीका बिका तेवढे होत असते. आता जनता त्यांना दाखवेल की विरोधकांना 23 तारखेला दाखवेल, पुढच्या येईल त्या निकाल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार इथनं विजयी 100% विजय होईल, 100%. ना भूतो ना भविष्य. पहिला हा निकाल हा पंढरपूर मंगळवेढ्याला लागेल महाराष्ट्राला सगळ्यात BJPचा. याचबरोबर आता दिसतं आपल्याला की ग्रामीण भागात नाही, लाडकी बहीण योजना सुद्धा एक 100% फायदा पडेल त्यांना. लाडकी बहीण योजनेचा स्कीमा हे कोणाला माहीतच नव्हत्या ना. आज पत्र तुम्ही बघितलं मध्य प्रदेशमध्ये मामा शिवराज चव्हाण, वन वे त्यांचं सरकार. आता तुम्ही लोकसभेला पण बघितलं, विधानसभेला पण तकडं बघितलं, तोच पॅटर्न महाराष्ट्रात चालणार आहे. विद्यमान आमदारांना कुठलंही आव्हान नाही समोर, 100 कोणाचंच आव्हान नाही. त्यांचा अजून विरोधकांचा तिकटाचा मेळ आहे. एक जण आज जाते पवारसाहेबाची गाडी घेते, ते बाहेर येते, त्यावर त्यांना दुसरा जाते. त्यांना नुसतं वेट आणि वाचवर आहे. हे तर उमेदवारी जाहीर झाली यांची, ह्याच्या कामाच्या जोरावर आहेत ते. आम्ही काय असं काय आमचं बोलत नाही. तुम्ही परवा दिवशी बघितलं असेल 2-4 दिवसाखाली 24 गाव उपसा उद्घाटन झालं, तसं तामदर्डी बंदराचं उद्घाटन झालं, पंढरपूर MIDCचं झालं. लोकांच्या रोजगारांना युवकांना काम भेटलं ना, त्या जीवावर समाधान अवताडेचं काम बोलतंय त्यांना. आणि त्यांना असं नाही, 3 वेळा पंढरपूर सिटी मंगळवेढा सिटीतनं त्यांना लीड आहे. अपक्ष आता तर पक्षात नाही, त्यांचं अपक्ष 60,000 मतदान आहे. अपक्ष 60,000 आहे काय नसताना आता पक्षाच्या ताकदीवर तर विषय नाही. त्यांनी जवळजवळ 50 ते 60 वर्षाचा बालेकिल्ला हा काँग्रेस राष्ट्रवादीचा खत्म केला. इथं भाजपचा झेंडा त्यांनी रवला. त्यामुळे ही सगळी जनता आहे ना, आता सगळी जे वयस्कर असू द्या, जनता युवक असू द्या, ही सगळी समाधान अवताडेच्या पाठीशी आहे खंबीरपणाने. कंबर दुखते, मानदुखीचा देखील त्रास होतोय, संधिवात आणि मणक्याचेही आजार आहेत. अहो मग चिंता कशाला करताय? आजच भेट द्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांचं हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, UKG ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरला. आता आपण सांगितलं हे समाधान अवताडे यांच्यासमोर कोणी तर खरं म्हणजे उमेदवार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कुठलं आव्हानच अशा पद्धतीने नाही. मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातला सामना हा एकतर्फी आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की जो दावा करण्यात आला की आव्हानच समोर नाही आहे? त्यांचा दावा आता कसा आहे, ती त्यांची पार्टी त्यांनी बोलणार. ठीक आहे. आता कसं आहे माहीत आहे काय, सध्याचं वातावरण पाहताना भाजप विरोधी लाट इथं बऱ्यापैकी आता रोजचा चर्चेचा विषय आहे. इथं जरांगे पाटील फॅक्टर थोडं चालणार बऱ्यापैकी. आणि मुस्लिम समाजाची मतं पहिल्यापासूनच नाही, आताच ही बऱ्यापैकी थोडी पडत असेल थोडीफार, पण ते काही जास्त प्रमाणात मतं BJPला पडत नाहीत. आणि तिसरी गोष्ट, दलित समाजाची मतं ही बऱ्यापैकी मस्त नसते ती BJPला. ही कसं आहे आता चालू आहे. सरकारने प्रयत्न असा केला की कुठंतरी शेतकऱ्यांचा राग कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांसाठी काही अनुदानाच्या घोषणा केल्या, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना झाली, युवकांच्या हातालाही रोजगार, म्हणजे कुठंतरी एक वातावरण पुन्हा एकदा ठीकठाक करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला. होय, केला की आता लोकसभेला तुमचा राग होता, आपण एक उदाहरण असं बरोबर आहे, तो कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न या सरकारने केला. त्याचा परिणाम आता ह्या निवडणुकीत अहो ह्यांनी आता इलेक्शन पुढं आलं मग तोंडासमोर ही असं लाडकी बहीण योजना म्हणा काय असेल ते आता ही यांचं भूमिपूजन, मग आता ह्या गोष्टी 1 वर्ष अगोदर करायला पाहिजे हो.
आता इलेक्शन जवळ आले आणि तू एवढं करून 3,000 कोटी निधी आणून तुमची गाडी पाटतीला दारात येऊन उभारते आमच्या. आम्ही समाधान होतो, आम्ही आमदार आहे, आम्ही एवढं काम केलं तेवढं केलं. तुम्ही जर एवढे विकास केला असता तर तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही. असं 50 गाड्या सांगून ती LED स्क्रीन सांगून सगळ्या चौकातनी गावातनी खेडेगावातनी आपलं काम कसं आहे की लोकांनी म्हटलं पाहिजे बाबा हिने काम केलं. काय प्रश्न वाटतात तुम्हाला? एवढा जो एक नाराजी जी आहे तर कुठले प्रश्न वाटतात मंगळवेढ्याचे खास करून? आता ही शेनी त्यातला एक प्रश्न मांडला की बेरोजगाराला काम ही देणं ते प्रश्न ज्वलंत आहे, त्याला काम मिळालंच पाहिजे. पण कसं आहे सगळंच आमचंच खरं, आम्हीच केलं आहे, आम्ही आता आणलं आहे हे नाही. आता ही जी गोष्ट आहे 24 गावाच्या पाणी प्रश्नाची, ही भारत नानाने कधी 35 गावाच्या पाणी प्रश्नाची भारत नानाने 14ला आणलेला टोकून त्यावेळेस. पण त्यावेळेस दुर्दैव सरकार त्यांचं होतं. भारत नानांनंतर जे आपण म्हणतोय आज महाविकास आघाडीकडं तसा सक्षम पर्याय आहे का जो समाधान आवताडे यांना चॅलेंज देऊ शकतो? अहो समाधान अवतडे ते आमदार झाले, ठीक आहे, आता ते काय जनता सगळे मान्य केलेलं आहे. पण कसं आहे त्यावेळेस परिस्थिती कशी होती, परिचारक आणि अवतडे एक झाली, या दोघांची ताकद मिळून एक आणि एकटा वैयक्तिक भारतनाची ताकद तरी पण एक खतून 3,000 मतांना परवा झाला त्यावेळेस. नाही असं वाटतं? अहो शक्य नाही. आता आम्ही सांगितलं त्यांना विचारा तुम्ही, हे आता शक्य नाही. परिचारक आणि बालकी समीकरण जुळणं शक्य नाही. आता राजकीय समीकरणं सुद्धा याच्यात महत्त्वाची ठरतात आणि आता सांगितलं की परिचारक अवताड हे जे समीकरण आहे तर ते दिसत नाही आणि त्याचा देखील परिणाम निवडणुकीत आहे. आत्ता एक दावा करण्यात विरोधकच नाही आहे समोर असं म्हणलं गेलं, हा मुद्दा पटतोय का? म्हणजे चॅलेंज नाही आहे, आव्हान नाही, काहीच तसं कुठलंच काळजीचं कारण नाही. आमदार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली, त्याला माझं पण सहमत आहे. परंतु उमेदवार सक्षम नाही असं म्हणता येणार नाही. कारण 2004 साली अशीच परिस्थिती मंगळवेढ्यामध्ये होते आणि आपण म्हणतोय समाधान अवतड्यांसमोर आव्हानच समोर नाही असं म्हणलं जातं, हे चुकीचं आहे. आव्हान नाही म्हणणं हे चुकीचं आहे. कारण लोकशाही प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि महाविकास आघाडी अशी चाचपणी करते की जेणेकरून आपला उमेदवार इथं विजयी व्हावा अशा दृष्टिकोनातून चाचपणी सध्या चालू आहे. जसं 2004 साली 10 ते 12 दिवसात ते माजी आमदार डॉक्टर राम साळे हे 12 दिवसात आमदार झाले. अशीच जादू 2004ची जादू 2024ला ह्या मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होणार आहे. एकंदर आपण बघतोय पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ आणि हे सर्व जमलेले इथले नागरिक आणि त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांशी थोडा आपण एक संवाद साधतो. कशा पद्धतीचं तुमच्या तालुक्यामध्ये वातावरण आहे आणि एक असं सांगा तुम्ही मतदान कोणाला करणार? मतदान हा लोकशाहीने दिलेला एक आपल्याला अधिकार आहे, तो गुपित असतो, तो सांगायचा नसतो. पण एक मूड कसा आहे सगळ्यात? मूड म्हणलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार इथून चांगल्या फरकाने निवडून येईल असा मूड आहे. ते लोकसभेला प्रणिताई खासदार प्रणिताईच्या निवडणुकीत दिसून आलेलं आहे. म्हणजे काय याच्या पाठीमागचे कारण काय वाटतं? त्याच्या पाठीमागचे कारणे आमदाराकडनं काही काम झालं नाही की राज्य सरकारवरती तुम्ही नाखुश आहे, म्हणजे कशासाठी? राज्य सरकारचे नामुष्की आणि राज्य सरकारचे जे धोरण आहेत त्यांचा फटका इथल्या भाजप उमेदवाराला बसणार आहे. एकंदरीत लोकसभेचा जो ट्रेंड असेल तोच इथं विधानसभेला सुद्धा दिसेल असं म्हटलं जाते. आपल्याबरोबर आणखीनही काही आहेत मंगळवेढेकर. आता हे जे सगळं आहेत की लोकसभेचा ट्रेंड दिसेल पुन्हा विधानसभेला अजिबात दिसणार नाही. लोक आता विरोधक आहेत, विरोधक टीका करत असतात, संविधान बदलायचं, हे करेल ते करेल, ते दिशा निर्माण केली होती त्यांनी. असं मतदान पडत नाही तर असं करायचं, हे ट्रेन त्यांनी चालवला. पण तो महाराष्ट्रापुरता तेवढाच चालला, बाकीकडे कुठेच ते सक्सेस झाला नाही ट्रेन. तो ट्रेन आता लोकसभेचा विधानसभेला दिसत नाही. काही दिसत तुम्ही बघा ना, लोकसभेच्या वेळेला जे काय दिसलेलं होतं त्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल, 100% बदल होईल. आता ही विधानसभा निवडणूक आहे, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काय घडेल असं वाटतं तुम्हाला? इथं सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असं वाटतं सध्याच्या वातावरणानुसार. कारण लोकसभेला कसं आहे वातावरण, कसं आहे? लोकसभेलाच वातावरण दाखवून दिले लोकांनी. 45,000 लीड देऊन त्यावेळेस लोकांनी दाखवून दिले वातावरण कसं. लोकसभेची एक निवडणूक वेगळी असती, पण शेतकऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. उमेदवारांमधले नाही, आता शेतकऱ्यांचा प्रश्न जरी म्हटला तरी सरकारने आता शेतकऱ्यांना पण दिलासा दिलेला आहे. दिलासा दिलेला आहे, पण कसं आहे की ह्या हाताने द्यायचं आणि ह्या हाताने घ्यायचं. खताच्या किमती किती वाढल्या, तेल किती वाढलं, आता लाडकी बहीण दिली 1,500 रुपये, तेलाची किंमत किती वाढली, 130-140 रुपये तर वाढले लिटर मागे. आणि मी आता हे
आता विद्यमान आमदार जे आहेत ते आपले सत्ताधारी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघासाठी निधी आला आणि विकास झाला तालुक्याचा. पाणी प्रश्न हळू मार्गी लागतोय असं म्हणलं जातं. विकासाचे दावे पाणी प्रश्न 35 गावच्या लोकांना माहीत आहे कोणी मंजूर केलेला आहे. तिथली जनताच दाखवून देईल मतदानातनं. नाही, पण त्याच्यानंतर कोणी मार्गी लावला त्या पाण्यासाठी, कोणी प्रयत्न केले? त्या जे नाही, म्हणजे हे जे प्रयत्न झाले ते विद्यमान आमदारांचे प्रयत्न आहेत. तसा निधी आला गेला आणि विकास झाला असं म्हणजे हा पटत नाही का मुद्दा? तसं कसं आहे की जर निवडून आलेलं जर काम चालू झालं असतं तर लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असता. नाही, मग एवढा एक म्हणजे इलेक्शन बघून फारसं झालं ना ते. इलेक्शन बघूनच पाणी नारळ फोडणं हे करणं. नाही, मग मागच्या वेळेला का संधी दिली असेल विद्यमान आमदारांना? जी संधी मागच्या वेळेला काय घडलं? त्यावेळेसची राजकीय गणित कसं की परिचारक आणि भालके काय परिचारक आणि अवतडे एकत्र आल्यामुळं भालक्याचा पराभव झाला. हां, त्यामुळं आणि कसा लय फरक पण नाही त्या दोन्ही. 3-3.5 हजाराचा फरक आहे दोघांमध्ये. आता काय घडेल वाटतंय आणि आता काय परिस्थिती तुमच्या मंगळवेढ्याचे प्रश्न मला सांगा. काय इथले आपल्या मंगळवेढ्यात आता मोठं कॉलेज नाही असं म्हणजे मोठे उद्योग नाहीत मंगळवेढ्यामध्ये. बसवेश्वर स्मारक किती दिवस झालं त्याची एवढं मला पण काय माहीत नाही. त्यामध्ये शिवाजी महाराज नाही काय विषय ह्याचं बसवेश्वर स्मारकाचं कसं की समिती नेमली किती वेळा झाली, 2-3 वेळा समिती नेमली, मंजूर झाली, जागा दिली, पण त्याच्यावर पुढं काय झालं नाही अजून. या गोष्टीचा सगळा राग आहे की स्मारक झालं नाही. महत्त्वाचं की महाविकास आघाडीच सरकारीलाच वाटतं. शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. होय, शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो आणि त्याच्यावरती ही नाराजी दिसते. आणि याचबरोबर असं म्हटलं जातं किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर तो आज जो आहे आम्हाला त्याच्या बाबतीत जी एक संतापाची भावना आहे तर ती मनामध्ये खदखद जी आहे म्हणतो ती कायम आहे असं इथलं म्हणणं. याचबरोबर मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर जी अपेक्षित कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत असं काही मंडळींचं म्हणणं होतं. दुसऱ्या बाजूला समाधान अवताडे जे विद्यमान आमदार आहेत महायुती त्यांच्यासमोर कुठलं आव्हानच नाही आहेत. त्यांनी त्यांच्या काळामध्ये मोठा निधी हा राज्य सरकारकडून आणला आणि या मतदारसंघाचा विकास घडवला. पाणी प्रश्न देखील मार्गी लावलेला आहे. तेव्हा निश्चितच ते विजयी मोठ्या मताधिक्यानं होतील आणि कुठलंही आव्हान त्यांच्यासमोर नाही आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त झाली. आणखीनही आपल्यावर मंगळवेढेकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतो आहेत. पण याचबरोबर जो काही सूर इथं व्यक्त केला आणि जे सगळे इथं पदाधिकारी कार्यकर्ते मंगळवेढेकर नागरिक सगळे सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या मनातली भावना या ठिकाणी बोलून दाखवली त्याबद्दल BR न्यूजच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. समाधान अवताडे जेव्हा त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघ दोन्हीचं एक लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, कोणती ठळक कामं सांगता येतील या मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून घडले? विकास आपण म्हणतो दोन्ही तालुक्याचा, कारण मोठा मतदारसंघ आहे. मतदारसंघही मोठा आहेच, पंढरपूर आणि मंगळवेढा. मग तसं तर आत्तापर्यंतचं आम्हाला कळते असं माझं मतदान चालू झालं असं माझी 79 जन्मतारीख आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा निधी मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये आला आहे. ह्या आमदारानं कमी वेळेत 2.5 वर्षात तुम्ही दाखवा प्रत्येकजण विरोधक बोलत असेल, कोण बोलत असेल, ह्या पोटतिडकीर मला काय बोलायचं नाही. खरा विकास केला ह्या माणसानं. मला काय कोण कुठल्या पार्टीचा आहे कोण कुठं आहे त्याची काही घेणदेण नाही मला. पण आता मला सांगा पंढरपूरसाठी MIDC आणली, काय वाईट झालं? आज ही 35 गावचा पाणी प्रश्न गाजतोय. आज किती वर्ष झालं गाजतोय? ढोबळे सराच्या कालावधीपासून गाजतोय. काय या आत्तापर्यंत नुसती कागदपत्री झाल्या का झालं नाही? आता बिचाऱ्यानं उद्घाटन केलं काल परवा, देवेंद्र फडणवीस वगैरे आली, कामकाजाला सुरुवात केली आहे. आणि म्हणते ती कुठं आहे दाखवा काम? विकासाचं काम म्हणजे काय हवीत असते काय? बघा ना, या दाखवतो तुम्हाला कागदावरती बघा ना. ॲक्च्युली पण तिथं आहे कुठल्या मी भोशाचा आहे, मंगळवेढा तालुक्यातलं भोसे माझं गाव आहे. आज माझ्या भोसे गावात 35 कोटी रुपये आलेत. तुम्हाला असं कधी घडलेलं नाही. आम्ही विरोधक असताना आम्ही अवताडे साहेबांचं पहिलं विरोधक आहे. आम्ही भालके नानाची माणसं आहे आम्ही. पण तरीसुद्धा ह्यांच्याबद्दल आम्हाला अस्तित्व निर्माण झाले. असा विकासच कुणी केला नाही. रस्ता असो काय असो, कालच्या लोकसभेपासून आम्ही त्यांना कधीही सोडून जाणार नाही अशी शपथ घेतली. आम्ही अजिबात सोडून जाणार नाही.
मान्य समाधान दादाला, कारण त्यांनी एवढा विकास केला आहे. कुठं आहे दाखवा, कुठं आहे दाखवा, कुठला रोड राहिला आहे मला सांगा. या मंगळवेढा रोड तर आम्हाला बघायला मिळाला नाही कधी झालेला. आता बघा मंगळवेढा ते पार पडुकरवाडी सेंटरवाडी तिथं पत्र काम चालू आहे. सध्या ऑलरेडी काम 70% झालं, 30% बाकी आहे. भोसे त्या उतरवडी रस्ता असू द्या, पुन्हा तुमची पाण्याची योजना असू द्या, वाडी वस्तीवरची, ती सगळ्या पाईपा पुरून प्रत्येकाला पाणी यायची नियोजन आहे. सगळं ऑलरेडी चालू आहे. सध्या 50% कामं झाली ती, काही 100% झाली ती. तुम्हाला सभामंडप असू द्या, गावातला रस्ता असू द्या, एवढा निधी लोकांशी संपर्क कशा पद्धतीचा? लोकांचा संपर्क हो का, काम ॲक्च्युली चांगलं आहे बिचाऱ्याचं, आम्हाला काय दोष द्यायचं नाही. बरं, आणखीन एक आता थोडंसं म्हणजे एक समीकरण असं म्हणलं जातं किंवा परिचारक आणि अवताडे एकत्र होते, त्याच्यामुळं त्यांची आमदारकी आहे आणि आता मात्र परिचारक त्यांच्या सोबत नाही आहेत. याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल असा आता दावा काही लोकांनी केलाय. ऐका, हे समीकरण काय? हे समीकरण कसं आहे मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला सगळी एकत्र होती. म्हणजे परिचारक साहेब, मागच्या निवडणूक परिचारक साहेब असतील किंवा दादा असतील, सगळ्यांनी मिळून मिसळून काढले, म्हणजे निवडणूक लढवली. बरोबर आहे. आता कोण त्याची उलट सुलट चर्चा करण्याची काही मतलब नाही. पण त्यावेळेला लावलेलं रोपटं त्यांनी जर लावायला मदत केली असली, पण त्याला एवढा प्रतिसाद आला आहे, त्या रोपट्यानं जर वाढ घेतली जोरात, की त्याला फळं बी लागा लागली, ती गोड बी लागा लागली, सगळीच खायला लागली, ती सगळ्यालाच गोड लागले, सगळीच त्याच्या मागं पडायला लागली. ती आता पाठीमागचं काढून काय उपयोग आहे? म्हणजे असा कुठलाही काही फरक पडणार नाही की आता काही सुद्धा फरक नाही. बघा, कोण कुठेही जाऊ द्या, काय जाऊ द्या, दोन्ही तालुक्यातले लोक आपसात चर्चा असते. आत्तापर्यंत कुणी जेवढं काम आणलं ह्या माणसाने, एवढं 2.5 वर्षामध्ये धावून एवढं काम केले. पाणी प्रश्न सोडले तर, रस्त्याचा प्रश्न सोडले तर, कुणाचं काय समस्या 12 वाजता जाऊन फोन करू द्या, बिचारा फोन उचलतोय. आता एक महाविकास आघाडी म्हणून प्रयोग होतो आणि महाविकास 3 पक्षांमधून एक उमेदवार काहीतरी समोर येण्याची शक्यता आहे. हा, महाविकास ते काही आव्हान असेल का? समोर आव्हान आहे असं काही वाटतं का? आव्हान बिव्हान काय नाही. महाविकास आघाडीला का नाही, माझं वडील, माझा आजोबा मग टक्कर मी बघितले. माननीय पवारसाहेब असू द्या, शिंदेसाहेब असू द्या, तुम्हाला सांगतो ह्यांनी मला सांगा, ह्यांचं तालुकं, त्यांचा मतदारसंघ कसं आहे बघा तुम्ही, आणि आमचा त्यांचं SD स्टँड आहे तसं आमचं गाव नाही आहे. ह्याचा तफावत आत्तापर्यंत कुठे गेलं तर, आता ह्यांना सुचा लागलं. ह्यांच्याकडे सत्ता होती ना त्यावेळेला, किती वेळा 1-2 वेळा गेली असेल सत्ता. लोकाला कुठं तर 1 बाटली 2 तंदुरी टूरचा भाग आहे आमचा, पहिला फसला आहे आधी हा भाग आमचा. काय 1 बाटली आणि 2 तंदुरुट्या खायचं आणि 8 दिवस मजा करायची आणि 5 वर्ष सजा घेऊन आधी जेलमध्ये बसल्यासारखं बसायचं, अशी आमची आवाज झाली आहे. पण खरा विकास काय आहे ती माननीय समाधान दादा अवताडेंनी आम्हाला दाखवून दिला आहे तो. त्यामुळं आम्हाला बाकीच काय घेणं नाही, पार्टी पक्ष काय घेणं नाही. आम्ही त्या माणसाचा विकास आणि माणूस ह्याच्याशी आम्ही तडजोडीत आहे. मी विरोधक असताना सुद्धा, दादांचा विरोधक असताना सुद्धा ही काम बघून मी सगळं सोडून त्यांच्या पाठीशी आलो, कारण मी एकटाच नाही. आता मला ग्रामीण भागातला आणखीन एक आहे की लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणून शासनानं जे आता अनुदान दिलं, म्हणजे जो काही मागच्या वेळेला कांद्याचा विषय होता, आज ते विषय नाही आहेत. कुठंतरी सरकारनं एक दिलासा देण्याचा, सर्वच घटकाला देण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम तुम्हाला कसा दिसतो? हां, लोक जी उलटसुलट चर्चा करते, विरोधक बोलतच असते, ते आपल्याला सहन करावं लागणार आहे. पण शहाणा माणूस त्यातनं शहानिशा करून जे काही सत्य आहे ते बाजूला आणतोय, असत्य आहे ते बाजूला ढकलून देतोय. मला सांगा काय वाईट आहे सांगा? तुम्हाला कोट्यानं पैसा आहे, त्याला काय 2000च घेणं ना देणं? पण तुम्ही बघा ना सर्वसामान्य घरात जाऊन काय अवस्था आहे. तुम्हाला सांगतो, दिवसभर महिला कामाला जाते आहे, 200 रुपये घेऊन येते आहे, संध्याकाळी शेजापाजारी फुकटची क्वार्टर पाजते, तिला लाता घालला होते त्या महिलेला, आणि ती आहे ती 200 डिस्काउंट घेऊन जाते ती. आणि त्यावेळेला त्या महिलेची काय अवस्था असेल? 2 लेकरं रडते ती, तिला अन्न पाणी कुठलं घालायचं त्या लेकराशाला? त्या महिलेनं काय करायचं की नशेमध्ये 24 तास असतोय. लाडक्या बहिणीचा हां, लाडक्या बहिणीला जर 2000 रुपये जर एका वेळेला जर महिन्याला जर तिच्या नावावर आलं, तिला 200 रुपये बघायचं का 2000, तिला ती समाधान आहे ना. मोठ्या लोकांना काय त्याचं घेणं नाही हो, काय घेणं नाही की त्या 2000 त्याला काय फरक पडणार आहे बाकी लोकांना? मला सांगा की. म्हणून टीका होत्या त्याच्या. हां, म्हणून टीका होत्या. त्यांना 2000 म्हणजे कमी वाटतं, पण आम्हाला सर्वसामान्य लोकांना 2000 गाडी आहेत चाकासारखं आहेत. मला सांगा, आता समाधान अवताडेंना मिळतोय तो प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे आणि निकाल पंढरपूर मंगळवेढ्याचा कसा असेल? आपण निकालच म्हणू, काय मूड कसा असेल? समाधान अवताडे निवडून येणार यावेळी, त्यात काय वाद नाही. काही विरोधक नाही, काही आव्हान नाही. आव्हान कोणी बी करू द्या, आव्हान मोकळं राहत असतंय, त्याची काही घेणं देणं नाही.
पण निवडून येणारा व्यक्ती हीच आहे. विकासाला मत आहे हो, बाकीचं काही घेणं देणं नाही. आम्हाला काय करायचं आम्ही केले ह्याच्या अगोदर पार्टी तट गट हे सगळं पाहिलेलं आहे, आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आम्ही तुम्हाला काय सांगितलं मग, एक बाटली 2 तंदुरटी आणि 8 दिवस मजा 5 वर्षे सजा असा अवस्था पहिली झालेली आहे. आमच्या दक्षिण भागाची तर अवस्था लय बिघडलेली आहे. लोकांची फारच तुम्हाला सांगतो आता काय सांगा आपल्या दक्षिण भागामध्ये तिकडे जरा नदीचं पाणी आहे, त्यांना ती 2000 किंमत कळत नाही. आमच्याकडे काय हो, आता चैत्र महिना आला का 700-800 फूट बोर घ्यावा लागतोय. त्यावर हाय पॉवरची मोटर लावावं लागते. त्यावेळेला DP 60चा असतोय, कनेक्शन 12 असते, ती 15 असते, ती 20 असते. ती मोटर पाणी किती देते, पाणीवर 1 इंच पाणी पडत नाही, ते 15 मिनिटासाठी चालते. एक गाय पाणी पिते. याने आणायचं कुठनं पैसा, कामाला कोणाला कुणी जायचं. मग अवताड्यांच्याच पाठीशी हाय पाठीशी काय नाही. तुम्हाला सांगतो आत्ता जरा पाऊस पडल्यामुळे सगळ्याला बरं दिसतंय. पुन्हा लय अडचण आहे. चैत्रा महिन्यात बघा इकडे काय अवस्था आहे. 24 गावची 24 गाव पाणी परत गाजतोय का, ही लय हरपळे ती लोक सगळी पाकीकडची. त्यांच्यामुळे दिलासा मिळालाय. काल एवढं मोठं उद्घाटन केलंय, कामकाजाला सुरुवात झाली. का दिलासा नाही मला सांगा बघू बरं. कुठं चुकीच वाटते मला, कोणी पण सांगू द्या. आणि आता जर या मंगळवेडकरांनी पंढरपूरवाल्यांनी जर काय जाणून बुजून जर काय चूक केली तर पुन्हा 15 वर्षे 2 तालुका रिवर्स आहेत. झालेला विकास रिवर्समध्ये येणार हे 100% खरं आहे. बघा बाकीचं काय घेणं देणं नाही. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला विकास म्हणजे सर्वस्वी आहे. मग विकासाचा आमदार कोणीही चालतोय. आम्हाला कुठल्याही पार्टीचा असू द्या, कुठल्याही पक्ष असू द्या, आम्हाला विकासाचा आमदार झाला मी बस झालं. आम्हाला तट गट काय करायची काही गरजच नाही. आम्हाला आमदार ही समाधान अवतडे होणार आहे. आव्हान कोणाचं नाही समाधान अवतड्याशिवाय. कशामुळे होणार? विकास बोलतोय. विकास काय मंगळवेढ्यामध्ये कोणता तुम्ही बदल बघितला, काय कोणत्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात? आणि समाधान अवतडे काम कोणच करणार नाही या मंगळवेढा तालुक्यात. तर दुसरं कोण करू शकणार नाही. काय रस्ते झाले, डेपे झाले, काम नव्हतं. 20 वर्ष काम नव्हतं त्यांचं. महादेव मंदिराची 20 वर्ष किती तर जुनी विहीर होती ती, तिला कमीत कमी 50 लाख रुपये साहेबांनी निधी दिला. जे शोभे करून आता हे तुम्ही पलीड बघा, शिवरायांचं तिथं वास्तव्य होतं. त्या ह्याला कमीत कमी 1,80,00,000 रुपये त्याला मंजूर आहेत सध्या. आता किल्ला जुना जसे रायगड आहेत, प्रतापगड आहेत, हे जसे आपले किल्ले आहेत तसे मंगळवेढ्याला सुद्धा ह्या ऐतिहासिक नोंद आहे. त्यात महाराज इथे 1-2 दिवस राहून गेलेत. शोभीकरण त्यासाठी 1,80,00,000 कुणाच्या भूतून भविष्य कुणाच्या मनातसुद्धा नव्हतं ही काम ते आमदार साहेब करतात. आणि बाहेरचं जर तुम्ही रस्ते, डेपे, पाणी सगळ्याच्या आरोग्याच्या, आता मंगळवेढ्यात सगळ्यात मोठं सरकार हॉस्पिटल तिथं 100 बेडचं हे केलं आहे, वाढवलं आहे. अजून पंढरपूरला 200, निंबोनी, खेडेगाव अशा 2-3 ठिकाणी आरोग्य केंद्र उभा केली 2 नवीन. मतदान कोणाला करणार आहे? आमचं आहे समाधान दादा अवतडेचं. मागच्या कोणाला केलं? भारतानं केलं, भगीरथ दादाला केलं. भगीरथ दादाने केलं. यायला मात्र समाधान गावचा आमदार आहे आणि गावचा माणूस पाहिजे. आमदार साहेबांनी एवढा विकास केला आहे की ह्या गेल्या 20-25 वर्षात जेवढे आमदार होऊन गेले ह्यांच्या एवढा विकास कोणीच केला नाही. आणि मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. चांगलं संत होऊन गेले तिथं. इथं खोटं नाटं लबाड बिबाड काही चालत नाही. तामदडीचा बंधारा असो, उपसा सिंचन योजना असो, म्हैसाळचं पाणी 11 गावात आलेलं असो, ही खरंच आहे. आणि काम फक्त आणि फक्त समाधान दादांनी केले. जनतेला माहीत आहे, जनता बोलणारी जनता मंगळवेढा पंढरपूरची जनता नाही. नाही कुठे दाखवा विकास, कुठे दाखवा, कागदावर आहे का? चालू ती कामं. ही या लोकांची काही सगळ्यात मोठं हे असं गेली 6 महिन्यात बी असंच म्हणत होते कुठं पाणी दावा. माळरानात इकडल्या जे 11 गावं म्हैसाळची होती त्या गावात पाणी आले. शिरनांदगीर तलाव भरले, पडोळकवाडी तलाव म्हैसाळ योजनेतनं भरले, मारोळीचं तलाव 50% भरले, लवंगी आमच्या गावचं तलाव 20-25% भरले. मग ही पाणी कुठून आले? पाऊस तर झाला नाही यावर्षी. कामं झाल्यामुळे 100% कामं चांगली झाली ती. आणि इथून पुढं सुद्धा याच्या 5 वर्षात भरपूर काम होणार आहेत. आणि आमदार हे समाधान दादाच होणार आहेत परत एकदा. हा त्यांचं काम चांगलं आहे. कामाच्या जोरावर त्याला सगळी जनता त्यांना अजून निवडून देणार. असं म्हटलं जातं की म्हणजे परिचारक गट बरोबर होता आणि त्याच्यामुळं मागच्या निवडणूक जिंकलेली होती. आणि तो गट बरोबर असून सुद्धा मतांचा डिफरन्स जो आहे तो जास्त नव्हता, कमी होता. याल तर हा गट बरोबर नाही आहे. तर त्यामुळं ही निवडणूक काही जड किंवा आव्हान वगैरे काय सुद्धा नाही. हा गट बरोबर नसल्यामुळं असा काही फरक पडतो नाही, काय सुद्धा नाही. गटाचं बिटाचं काय सुद्धा होणार नाही. ह्या गेली 2-2.5 वर्षात केलेली विकास कामं आणि 3,000-3,500 कोटीची विकास कामं, त्या विकास कामाच्या जोरावर फक्त आणि फक्त समाधानदादा अवतडे जनता लय हुशार आहे पंढरपूर मंगळवेढ्यात.
जनतेला माहीत आहे गेली कामं कुणी केली ती आमदार साहेबांनी कामं किती केली ती आणि दुसरा गडी होणारा कामं काय करणार आहे हे सगळं जनतेला माहीत आहे पंढरपूर मंगोळीच्या एवढी जनता साधी नव्हं जनता लई हुशार जनता आहे पंढरपूर मंगोळीची बरोबर व्यवस्थित कार्यक्रम करते ऐन टायमाला. आणि महाविकास आघाडी काही असा तगडा उमेदवार इथून त्यांना काही हो का महाविकास आघाडीचं काय सोय नाही काय महाविकास आघाडी करणार आहे महाविकास आघाडीने ह्याच्या आधी काय केलं का काय सोय करणार नाही ही फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात वर मोदीजींचं सरकार मग इथं महाराष्ट्रात मोदीजींचं सरकार येणार आहे अजून ते आलं तर सगळं व्यवस्थित लागणार आहे जुळणी निधी मिळणार आहे सगळं होणार आहे आणि इथे येणार आहे इथला जर आमदार जे आहे कमीत कमी 20 ते 25,000 मतांनी निवडून येणार आहे ही काय कुणी सांगायची काय गरज नाही. आता मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न अशा काही मुद्द्यांचा काही प्रभाव पडेल का? शेतकऱ्याचं प्रश्न सगळं सुटलं तर लाईट बिल माफ आहे लोकांना 1,60,000 पीक कर्ज दिले 3 लाखापर्यंत पीक कर्ज याच कोणी भरले आता मी 1,60,000 पीक कर्ज काढले शासन भरते व्याज त्याचं शासनानं भरले चालू आहे योजना कुठं बंद आहे लाईट बिल नाही लाईट बिल फुकाटच आहे किती वापरतो 24 तास लाईट बिल चालू आहे फुकाटच आहे सगळं साहेब. हो म्हणजे लोकसभेत जे मुद्दे होते त्याचा परिणाम काय सोना लोकसभेत जगला आहे विधानसभेत जगला आहे स्थानिक उमेदवार आहे आणि घरचा माणूस आहे आपला इथलं घरचा माणूस आहे. याचा विचार करा 100% विचार करणार आणि ह्या वर्षी 100% समाधान दादा परत एकदा आमदार होणार. कंबर दुखते मानदुखीचा देखील त्रास होतोय संधिवात आणि मणक्याचेही आजार आहेत अहो मग चिंता कशाला करताय आजच भेट द्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांचं हिलिंग हँड्स फिजिओथेरपी UKG ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरला.